आज आम्ही छान असं दुपारच्या जेवणात बनवले. रात्रीची भाजी शिल्लक असली का किंवा त्याच्यामध्ये ना शिळ्या भाकरी किंवा चपात्या ते असे शिजवायचे. मी असे पण तुकडे बनवतो पातळ, किंवा नुसत्या चपात्या असतील तर गोड बनवायचे, गुळाचे, इलायची, बडीशेप टाकून छान लागतात तसे. तर आज हे बनवलेले आहेत छान असे मी आमटीतले तुकडे. हे बघा, गरमागरम आमच्याकडे खूप आवडतात. आणि इकडे गवारीची भाजी, बटाट्याची भाजी बघा छान अशी नुसती जिरी मोहरीची फोडणी, लाल तिखट, थोडं शेंगदाण्याचं कूट अशी घालून बनवली. आणि काल रानातली गवार आणली ती आत्यानी मिठाची बनवली आहे. भाकरी, चपात्या, थोडासा इकडे आहे मस्त असा रात्री तन्वीने बनवला होता फ्राईड राईस, तो आहे. इकडे मला साबुदाणा खिचडी बनवायची, त्याची तयारी करून ठेवली आहे. बटाटा चिरून ठेवला, इकडे साबुदाणा, थोडीशी लाल मिरची वाटून ठेवली आहे. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला इकडे आत्या पण बसलेले आहेत. दुर्वेश गेला पुण्याला, झाली त्याची सुट्टी, त्याचे पप्पा आलते त्याला घ्यायला, कारण त्याला करमत नव्हतं, मग तो गेलेला आहे पप्पांसोबत. पोचला पण पुण्यामध्ये. आणि वातावरण कसं झालं बघा, वारं सुटलं ना, आभाळ येते, पावसाची शक्यता सांगितली आहे. तर चला जायचं आहे आम्हाला भेंडी तोडायला. मग उरकून घेतो पटपट हे जेवण आणि जातो भेंडी तोडायला. तर कसं वाटलं जेवण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी जेवायला छान असं गावाकडे.